ताई, आता तुम्ही तुमचा प्रवास सुरू करताय. म्हणजे एक राजकारणातलं पहिलं पाऊल, वेगळं क्षेत्र. आधी गृहिणी होतात, आता हे सुरू करताय. काय भावना आहेत, काय वाटतंय? राजकारणात काय यावंसं वाटलं? ज्यावेळेस दादांनी निर्णय घेतला राजकारणात उतरायचा, त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी होते की आपले पती ज्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे. बरोबर. पण त्यांचं विजन पण खूप छान होतं की समाजाची सेवा करायची. मग त्यांचं जसं म्हणून तसं पाठिंबा मी दिला. प्रत्येक महिलेशी कॉन्टॅक्ट केला, सगळ्यांचं बोलणं वगैरे असायचं. पण ज्यावेळेस महिला आरक्षण पडलं तर त्यावेळेस दादा म्हणले, हे माझं स्वप्न होतं जिल्हा परिषद उभं राहायचं, पण आज माझं स्वप्न आहे की तू माझ्या जागी उभं राहून माझं विजन पूर्ण करायचं. वा. असं त्याच्यामुळे मी तयार झाले की नाही, आपलं करायचं चांगलं, म्हणजे सामान्य आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही रिंगणात आहात. विजन पण खूप छान होतं ना त्यांचं, समाजाची सेवा करण्यासाठी. अगदी.